मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी सेल्फ स्टडी या युट्यूब चॅनलवर. मी वैभव मोरे. आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्नोत्तरे. एक, मानसशास्त्राचा जनक कोण आहे? एरिस्टॉटल. बालमानसशास्त्राचा जनक कोण आहे? जीन पियाजे. डी ॲनिमा हा आत्म्याविषयी माहिती सांगणारा ग्रंथ कोणी लिहिला? एरिस्टॉटल. प्लेटो या ग्रीक तत्ववेत्याने कोणता ग्रंथ लिहिला? रिपब्लिक द लॉज. रिपब्लिक या ग्रंथामध्ये कोणते विचार मांडण्यात आले? व्यक्ती भिन्नतेसंबंधीचे विचार. मानवी वर्तनाचे नियंत्रण करणारी आपल्या वर्तनाचे स्फूर्तिस्थान असलेली एक शक्ती म्हणजे मन आहे, अशी मनाची व्याख्या कोणी केली? मॅकडुगल्ट. सायकोलॉजी हा शब्द कोणत्या दोन ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे? सायको प्लस लोगोस. मानसशास्त्रातील पहिली प्रयोगशाळा कोणी सुरू केली? विल्यम वुंट. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या देशामध्ये सुरू झाली? जर्मनी. मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात, हे प्रतिपादन सर्वप्रथम कोणी केले? सिग्मंड फ्राईड. मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र, अशी सर्वप्रथम कोणी व्याख्या केली? वॉटसन. मानसशास्त्र हे अनुभव वर्तनाचे शास्त्र आहे, अशी मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली? मन. BSOR हे सूत्र कोणी दिले? RS वुडवर्थ. वर्तन अभ्यास पद्धतीचे वर्गीकरण कोणत्या दोन प्रमुख गटात केले जाते? शास्त्रीय व अशास्त्रीय. वर्तन अभ्यास पद्धतीच्या शास्त्रीय अभ्यास पद्धती कोणत्या? सर्वेक्षण, जीववृत्तांत, प्रायोगिक, मनोविश्लेषणात्मक, वैकासिक. वर्तन अभ्यास पद्धतीच्या अशास्त्रीय अभ्यास पद्धती कोणत्या आहेत? आत्मनिरीक्षण, दंतकथा, पर्यक. अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाने निरीक्षण करण्याच्या पद्धतीस काय म्हणतात? आत्मनिरीक्षण. प्रायोगिक पद्धतीमध्ये किती गट केले जातात? 2. एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्याचे व्यक्तिमत्व सूक्ष्मपणे अभ्यासासाठी वापरली जाणारी पद्धत कोणती? जीवनवृत्तांत, केस स्टडी. अध्ययन म्हणजे अशी कृती जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, अशी अध्ययनाची व्याख्या कोणी केली? गॅरेट. ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ कोणी लिहिला? एडवर्ड थॉर्नडाईक. एडवर्ड थॉर्नडाईक हे कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले? कुत्रा, मांजर, मासे, कोंबड्या. एडवर्ड थॉर्नडाईक यांचे अध्यापन विषयक नियम कोणते? सज्जतेचा नियम, लॉ ऑफ रीडनेस. पुनरावृत्तीचा नियम, लॉ ऑफ एक्सरसाइज. पॅवलॉव कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ होते? रशिया. पॅवलॉव यांनी कोणती उत्पत्ती मांडली व कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? अभिजात अभिसंधान उत्पत्ती. थिअरी ऑफ क्लासिकल कंडिक्टिंग. कुत्रा. स्किनर हे कोणत्या देशाचे मानसशास्त्रज्ञ होते? अमेरिका. स्किनर याची उत्पत्ती कोणती व कोणत्या प्राणी पक्षावर त्यांनी प्रयत्न केला? साधक अभिसंधान उत्पत्ती, इन्स्ट्रुमेंटल कंडिक्टिंग, उंदीर आणि कबूतर. क्षेत्रीय उत्पत्ती कोणी मांडली? कर्ट लेविन. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्ती कोणाची आहे? अल्बर्ट बांदुरा. द प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी हे पुस्तक कोणाचे? विल्यम जेम्स, 1890. मनोविश्लेषण सिद्धांताचा सायक्लोनॅटिक थिअरी जनक कोण? सिग्मंड फ्राईड. वर्तनवादाचा जनक कोणास म्हटले जाते? वॅटसन. वॅटसनचा PhD विषय कोणता होता? उंदराच्या बोधावस्थेचा त्याच्या वर्तनावर होणारा परिणाम. बुद्धिमत्ता चाचण्यांचे इंटेलिजंट टेस्टिंग जनक कोणास म्हटले जाते? अल्फ्रेड बिने. अल्फ्रेड बिने यांचे सहकारी कोण होते? सायमन. प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल हा ग्रंथ कोणी लिहिला? B. रसेल. पेडॉगॉजीज ऑफ किंडरगार्टन पुस्तक कोणाचे? फ्रेडरिक फ्रोबेल. भावनिक वादळाचा आणि ताणतणावाचा काळ, अ पिरियड ऑफ स्ट्रॉम अँड स्ट्रेस, कोणता समजला जातो? पूर्वावस्था, ॲडोलसेन्स. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.